जय श्रीकृष्ण मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं। तर आज आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेणार आहोत। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला निश्चितच विचारू शकतात। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। तर आजच्या श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य आपण जाणून घेऊयात। तथापि आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही। तर याचे तात्पर्य आपण जाणून घेऊयात। बौद्धांप्रमाणेच तत्वज्ञानी लोकांचा आणखी एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतच नाही। असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकायतिक आणि वैभाषिक म्हणून जाणले जात होते। अशा तत्वज्ञानांचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगाच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात। आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात। त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूल्य तत्वाचे संमिश्रण आहे आणि भौतिक तथा रासायनिक मूल्य तत्वांच्या प्रक्रियेमुळे तर याचं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात। विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात। मनुष्यशास्त्र या तत्वज्ञानावर आधारित आहे। आद्य स्थितीत याच तत्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत। असे हे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरही आधारित आहेत। वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याने शोक करण्याचे काहीच कारण नाही। रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करीत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवत नाही। उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालविली जातात। वैभाषिक तत्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशासोबतच तथाकथित आत्माही नाश पावतो। म्हणून कोणत्याही परिस्थितीत अनुरूप जीवात्म्यांविषयीचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याचे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही। या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होत आहेत आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांविषयी दुःखी होण्याची आवश्यकताच नाही। आत्म्याला पुनर्जन्मच नसेल तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकापासून अर्जुनाला भयभीत होण्याचे काहीच कारण नव्हते। पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाभाव म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्वज्ञानाचा स्वीकार केला नाही। अर्जुन क्षत्रिय या नात्याने वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि तिचे पालन करणे त्याला योग्य होते। तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेऊयात। जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे। म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही। तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात। मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी
त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतोच। याप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत आहे। अनावश्यक हिंसा, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत, पण त्याच वेळी न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे। भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे। अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? नियम भंग करणे हे त्याच्यासाठी योग्य नव्हते, कारण त्यामुळे ज्या पातकांची हत्या भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती। आपले योग्य कर्तव्य पालन टाळूनही तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपाथाचा अवलंब केल्याने त्याचे पचनच झाले नसते। तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात, म्हणून शोक करण्याची काहीही आवश्यकता नाही। तर याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात। आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्त्वांचे दोन वर्ग जरी मानले तरी दोहोंच्या दृष्टीने शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विद्येचे अनुयायी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या नास्तिक असे म्हणतात। तरीही केवळ वादविवाहाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही। आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तरी भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच अप्रकटच राहतात। ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी होते, त्याप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्मावस्थेपासून व्यक्त अवस्था उत्पन्न होते। पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते। उदाहरणार्थ पृथ्वीपासून प्रकट झालेले गगनचुंबी सदन कोळविलीचे जाते तेव्हा त्याची प्रकट अवस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी त्यांचे रूपांतर कणांमध्ये होते। शक्तीच्या अविनाशशक्तीचा नियम अबाधित राहतो, पण कालगतीला अनुरूप पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा भेद आहे। म्हणून प्रकट अवस्था असो वा अप्रकट अवस्था असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे काहीही कारण नाही। कसेही असले तरी अप्रकट अवस्थेतही पदार्थ नष्ट होत नाहीत। तर आज आपण 3 श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात। म्हणजेच ते प्रश्न भगवान श्रीकृष्णांसंबंधी असले पाहिजेत किंवा भगवान श्रीरामांविषयी असले पाहिजेत। तर त्या प्रश्नांचं मी नक्कीच उत्तर देईन। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीकृष्ण, जय श्रीराम।